इथं बघू शकता मित्रांनो, रोडवरून गाड्या बिड्या येत आहेत आणि मध्ये हा गाडव स्वतःचं लांबडं सडक अंड काढून इथं असं रोडवरती उभा आहे. लावडा लांबडा लचक काढला आहे वेंचोद. आता हे गाडवाला कोण सांगायचं, कोण समजावायचं? गाड्या येत आहेत, चुकून इकडे तिकडे थरपडला, कोणाला तर लावडा तटला, गाडी बिडी पडली, आई धवली, कोणाला लागलं बिगलं काय, कोण जिम्मेदार? फक्त गाडव जिम्मेदार. सरकारला विनंती आहे की अशा गाढवांना कुठेतरी जंगलामध्ये यांची सुविधा करा आणि यांच्यासाठी खाण्याचा बंदोबस्त करा. कारण असं रोडवरती अंडबिंड काढून असं उभं राहणं चुकीचं आहे. प्राणी आहे, त्याला काय कळत नाही बिचाराला, पण ह्याची सरकारनं नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे. शासनानं नोंद घ्यावी. शेपूट हलवतं आहे. व्हिडिओ चालू केल्यापासून त्यांना लपवलं आपलं साहित्य. आई जवली वेंचोत. इकडे जाय आणि पिल्ली पण थांबलेत. इकडे यांचं चाललं, यांचा काय संबंध नाही, पण या लावड्याला अक्कल नाही, इथं थांबला येऊ. तर जाऊ दे, रोडवरची माणसं पण बघायला लागलेत. आई जवली कार गाडी आली, आईची कुच्ची. हे अशी शायनिंग मारत कार गाडीवाली जाते. ते बिचारा गाडव्याने एक लवड्याने एक शॉट दिलं तर कार गाडीला उलटी पलटी होऊन पडेल ना. कशाला आई जवळ तेवढ्या फास्ट जायचं म्हणतो? रोडवरती गाडव आहे, जरा हळू जावा माणसानं. चला जाऊया, नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर.